मोविया सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी भाष्य केलं। जे गरजेचं असेल ते नक्की केलं जाईल असं सीपी राधाकृष्णन राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत म्हणाले। ते मुंबईत बोलत होते। मावळ विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। अनेक इच्छुकांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ठाकरे गटानं देखील मावळ विधानसभेसाठी कंबर कसली। मावळची जागा अजित पवार गटाकडे आहे, त्यामुळे मोवियात शरद पवार गटही या जागेवर दावा करू शकतो। एकतर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला। तर लोकसभेत असा लढलो की मोदींना घाम फोडला, विधानसभेतही उरली सुरली उतरवू असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलंय। उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देऊ अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता आणि त्यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांवरच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांना कोण गांभीर्यानं घेतं असा सवाल आशिष शेलार यांनी केला। तर आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं असं प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिलं। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त अवस्था असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। ठाकरेंना चिथावणीची भाषा शोभत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का असा सवालही केलाय। तर ठाकरे कुटुंबावर बोलावं एवढी त्यांची अवकात नाही अशा शब्दात अनिल परबांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 2000चा दंड ठोठावण्यात आलाय। 2000 रुपये 2 आठवड्यात जमा करण्याचे आदेश विशेष न्यायालयानं दिलेत। शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी मानहानीचा दावा केला होता। अमित ठाकरे आज अकोला दौऱ्यावर आहेत। नाशिक दौरा रद्द करून अमित ठाकरे आज अकोल्यात जाणार आहेत। मृत जय मालोकार यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत भावुक झाले। भाजप खासदार घनश्याम तिवारी यांनी खरगेंवर केलेल्या घराणेशाहीच्या टीकेला खरगेंनी आक्षेप घेतला। राजकारणात येणारा कुटुंबातील पहिलाच सदस्य असल्याचं यावेळी खरगे म्हणाले। लोकसभेतील पहिल्याच भाषणात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मांडले। अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमी इंदोरपर्यंत नवा रेल्वे मार्ग करण्याची मागणी त्यांनी केली। तसंच कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपसाठी कोच निर्मितीचं काम देण्याची ही मागणी केली आहे। लातूरचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात 2 याचिका दाखल झाल्यात। डॉक्टर काळगे यांच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे। सप्टेंबरमध्ये या प्रकरणी पुढील सुनावणी होईल। टॉप 15